इकडून आडवा धर. एक फडकं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये या नारळाच्या शेंड्या नारळाच्या शेंड्या टाकते. नारळाच्या शेंड्या टाकलेल्या जेवढ्या जमतील तेवढ्या मी नारळाच्या शेंड्या टाकलेल्या की जेणेकरून ते खूप फायदा होईल. आणि दुसरं म्हणजे खाली थोडेसे गांडूळ आहेत तर त्यांना काहीतरी खाद्य मिळावं यासाठी. आणि आता मी पहिलं हिरवी पानं गांडुळांसाठी टाकते. जेणेकरून त्यांना खाद्य काहीतरी राहील म्हणून मी हे सगळं हा प्रयास करते. हां हे टाकलं. परत नारळाच्या शेंड्या थोड्याशा हा बागेतली सगळी झाडांची वाळलेली पानं टाकते. पानं टाकते सगळी. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मला दाखवते. हा थर्माकोल आहे पण थर्माकोल कसं आहे हा पातळ आहे तर का खूप. आणि मग ह्याचे बारीक बारीक तुकडे असे टाकायचे की जेणेकरून पाणी निघून जाईल आणि आपल्या गांडुळांना त्रास होणार नाही असं मी हे करते. आणि थोडंसं कागद पण टाकते की जेणेकरून अगदी थोडंसं कागद टाकते. बटर पेपर आहे हा, काही हे नाही पण तो खूप जुना झालेला आहे त्यामुळे तो असा दिसतो. हे बारीक बारीक तुकडे करून मी टाकते. हे बघा आता मी हा पण परत तेल टाकते. पाणी पोळा मग अशी तुम्हाला दाखवलं ना ते पोतं ते सगळं मी ह्याच्यात टाकणार आहे. परत आता नारळाची शेंडी ह्याच्यात दिसली ही त्याच्यात दिली सोडून. हो का याच्यामध्ये ही केळ्याची सालं आहेत वाळलेली तर ती पण मी त्याच्यात टाकणार आहे. हां ठेव का ही केळ्याची वाळलेली सालं जेणेकरून आपल्या सगळ्या भाज्यांना उपयोगी पडतील. केळीचं पान आहे
तर हे बघा, हे मी त्याचं देठ नाही घेते, त्याची जी नुसती पानं आहेत ती नुसती घेते मी. नुसती पानं घेऊन मग ती टाकते. हो, केलेलं आहे. तर सगळं पाणी गोळा करून ड्रममध्ये आता मी ते त्याच्यात टाकलं सगळं. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्यांची देठं किंवा भाज्यांचे अनावश्यक जे भाग आहेत ते पण तुम्ही टाकू शकता. मग त्याची साल, सर्व तुम्ही टाकू शकता. ही माझी 6 पोती होती, त्यातनं एक खूप पोतं खराब झालं होतं, म्हणून मग मी ते पूर्ण ह्याच्यामध्ये सगळं भरून टाकलं. हे बघा, हा सगळा मी आता कचरा या धमक्यात टाकला, तुम्ही बघू शकता. त्याच्यावर फोकस करू. हे बघा, आता हे खतामध्ये मला आपापच गांडूळ मिळालं, मग ते आता मी त्याच्यामध्ये सोडून देणार की माझं आपोआप खत बनणार. त्यामुळे आणि काही असं होतं की छान पैकी भरपूर झाडं, आणि कधी कधी ना बागेतूनच गांडूळ होतात, मिळतात. आणि मी बीज पण थोडे घातलेलेच, ते आता मिक्स झालेत, त्यामुळे मी ते दाखवू शकत नाही. तर मग त्याची गांडुळांची थोडी छोटी छोटी अंडी पण असतात किंवा बीजं असतात, ती टाकली ना तरी खूप छान कंपोस्ट तयार होतो. हे बघू शकता तुम्ही, हे सर्व मी घातलेलं आहे छानपैकी.
तर हे छान झालेलं आहे. आता हे मी सगळं पूर्ण आमचं खत झालं की मी परत तुम्हाला रिव्ह्यू देईन. धन्यवाद. दोन्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.